लोकांची संगती मिळावी म्हणून, चांगल्या लोकांची संगती मिळाली की मग जीवन विद्या मिशन मध्ये काय कार्यक्रम चालतात, अभ्यास वर्ग चालतो, संस्कार केंद्र चालतो, मुलावर चांगले संस्कार व्हावे म्हणून आम्ही संस्कार केंद्र चालवतो. ही मुलं फक्त नामधारकाची म्हणजे आमच्या जीवन विद्या मिशन मधल्या लोकांचीच पाहिजे असं नाही, कोणाची जरी मुलं असली तरी सुद्धा संस्कार केंद्रामध्ये आली तरी ती आमचीच. आम्ही भेदाभेद करत नाही, कारण आम्हाला एक ठाऊक आहे की ही मुलं उद्याचे राष्ट्राचे नागरिक आहेत. ही जी मुलं आहेत ती उद्याच्या राष्ट्राचे नागरिक आहेत. या मुलाला जर आपण चांगले संस्कार केले तर ते उद्या राष्ट्राचे नागरिक बनतील. त्यांच्यापैकी कोण मंत्री होतील, त्यांच्यापैकी कोण प्राईम मिनिस्टर होईल, त्यांच्यापैकी कोण चांगले IAS होतील, त्यांच्यापैकी कोण IPS होतील, त्यांच्यापैकी कोण डॉक्टर्स होतील, वकील होतील, इंजिनियर्स होतील आणि या राष्ट्राला घडवतील. मुलं आपली आणि तुटली असं कधी करू नका, कारण मुलं शेजाऱ्याची मुलं जरी बिघडली तरी आपद आपल्यावर येण्याची शक्यता आहे, लक्षात ठेवा. एक लक्षात ठेवा, जी मुलं शेजाऱ्याची असू नये तर कोणाची ती जर बिघडलेली असली तर त्याचं संकट आपल्यावर येण्याची शक्यता असते. का? ते कोणाचा घात करतील, कोणाला लुटतील, कोणाला कुठे जाऊन चोरी करतील, कुठे दरोडा घालतील, काही सांगता येत नाही. म्हणून मुलं सुधारली पाहिजेत, आपली तशी इतरांची. म्हणून आम्ही काळजी घेतो संस्कार केंद्र. म्हणून भिवंडीमध्ये